शांती. आज 18/3/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आठवणीत राहून दुसऱ्यांकडून आठवणीचा अभ्यास करवून घ्या. योग करवून घेणाऱ्याचा बुद्धियोग इकडे तिकडे भटकायला नको. प्रश्न आहे, कोणत्या मुलांवर फार मोठी जबाबदारी आहे? त्यांनी कोणती गोष्ट जरूर लक्षात ठेवली पाहिजे? उत्तर, जी मुलं निमित्त शिक्षक बनून दुसऱ्यांकडून योग करवून घेतात त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. जर योग करवत असताना बुद्धी बाहेर भटकते तर सेवा करण्याऐवजी विघ्नरूप बनतात, म्हणजे डिसर्व्हिस करतात. म्हणून हे लक्षात ठेवले पाहिजे की माझ्याद्वारे पुण्याचे काम होत राहावे. गीत आहे, ओम नमः शिवाय. ओम शांती. बाबा सर्व मुलांना सर्वप्रथम इथे बसून उद्देशामध्ये टिकून राहण्यासाठी दृष्टी देतात की जसे मी शिवबाबांच्या आठवणीत बसले आहे, तुम्ही पण शिवबाबांच्या आठवणीत बसा. मग प्रश्न निर्माण होतो की जे समोर योग करवून घेण्यासाठी बसले आहेत ते पूर्ण वेळ शिवबाबांच्या आठवणीत राहतात का? ज्यामुळे इतरांना पण ओढ लागेल. आठवणीमध्ये राहिल्याने खूप शांतीने राहतात. अशरीरी होऊन शिवबाबांच्या आठवणीत राहिले तर दुसऱ्यांना सुद्धा शांतीमध्ये घेऊन जातील. कारण शिक्षक बनून बसले आहेत ना. जर शिक्षकच योग्य रीतीने आठवणीत बसले नाही तर दुसरे पण राहू शकणार नाही. पहिले तर हा विचार केला पाहिजे की मी जो त्या माशूक बाबांचा आशिक आहे त्यांच्या आठवणीत बसलो आहे. प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे. जर बुद्धी दुसरीकडे जाते, देह अभिमानामध्ये येतात, तर ते सेवा करत नाहीत, उलट नुकसान करण्यासाठीच बसले आहेत. ही गोष्ट समजून घेण्याची आहे. काही सेवा तर केली नाही, असेच बसले आहेत तर नुकसानच करतील ना. जर शिक्षकांचाच बुद्धियोग भटकत असेल तर ते काय मदत करतील? जे शिक्षक बनून बसले आहेत त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे की मी पुण्याचे काम करत आहे. जे पापाचे काम करणार तर दुर्गतीला प्राप्त होणार, पद भ्रष्ट होऊन जाईल. जर अशा कोणाला संदलीवर बसवता तर तुम्ही पण जबाबदार आहात. शिवबाबा तर सर्वांना जाणतात, ब्रह्मा बाबा पण सर्वांच्या अवस्थेला जाणतात. शिवबाबा म्हणतात, हे शिक्षक बनून बसले आहेत आणि ह्यांची बुद्धी दुसरीकडे भटकते, तर मग हे काय दुसऱ्यांना मदत करतील? तुम्ही ब्राह्मण मुलं शिवबाबांचे बनून त्यांच्याकडून वारसा घेण्यासाठी निमित्त बनले आहात. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, माझी एकट्याची आठवण करा. जर शिक्षक बनून बसले आहात तर अजून चांगल्या रीतीने त्या अवस्थेमध्ये बसा. तसे तर प्रत्येकाला बाबांची आठवण करायची आहे. विद्यार्थी आपल्या अवस्थेला समजू शकतात. ते जाणतात की आपण पास होणार का नाही. शिक्षक पण जाणतात. जरी विशेष शिक्षक ठेवतात तर ते पण जाणतात. त्या शिक्षणामध्ये तर कोणी विशेष शिक्षक ठेवू इच्छितात तर ठेवतात सुद्धा. इथे जर कोणी म्हणाले की आम्हाला योगामध्ये बसवा तर बाबांच्या आठवणीत बसवायची आहे. बाबांचा आदेश आहे की माझी एकट्याची आठवण करा. तुम्ही आशिक आहात, चालताना फिरताना आपल्या माशूकची आठवण करा. संन्यासी ब्रह्मतत्वाची आठवण करतात. ते समजतात की आपण ब्रह्ममध्ये विलीन होऊन जाणार. जे जास्त आठवण करतील त्यांची अवस्था चांगली राहते. प्रत्येकामध्ये काहीतरी विशेषता असतेच ना. असे म्हणतात
की आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. स्वतःला पण आठवणीत राहायची आहे. बाबांजवळ काही सत्य पण आहेत तर काही असत्य पण आहेत. स्वतः सतत आठवणीत राहणे हे फार कठीण आहे. काही जण बाबांसोबत खूप सत्याने राहतात. ब्रह्मा बाबा पण स्वतःचा अनुभव तुम्हा मुलांना सांगतात की थोडा वेळ आठवणीत राहतो, नंतर विसरून जातो, कारण माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. अनेक मुलं आहेत. तुम्हा मुलांना हे माहीत पण होत नाही की ही मुरली शिवबाबांनी चालवली का ब्रह्मा बाबांनी चालवली, कारण ते दोघे एकत्र आहेत. ब्रह्मा बाबा म्हणतात, मी पण शिवबाबांची आठवण करतो. ब्रह्मा बाबा पण मुलांकडून योग करवून घेतात. ब्रह्मा बाबा बसले तर तुम्ही पाहता की किती शांतता होऊन जाते. ते अनेकांना आकर्षित करतात, कारण पिता आहेत ना. ते म्हणतात, मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. स्वतः पण राहायची आहे, फक्त पंडित बनायची नाही. आठवणीत राहिले नाही तर शेवटी नापास होऊन जाणार. बाबा मम्माचे तर उच्च पद आहे, बाकी अजून तर माळा बनली नाही. एक पण मनी संपूर्ण बनला नाही. पूर्वी मुलांना उत्साहात आणण्यासाठी माळा बनवत होते, परंतु पाहिले की मायाने अनेकांना नष्ट करून टाकले. संपूर्ण आधार सेवेवर आहे. तर जे समोर योग करवून घेण्यासाठी बसतात त्यांनी समजायचे आहे की मी खरा शिक्षक बनून बसावे. नाही तर सांगितले पाहिजे की माझी बुद्धी इकडे तिकडे निघून जाते, मी इथे बसण्यास लायक नाही. स्वतःच सांगितले पाहिजे. असे पण नाही की स्वतःच कोणीही येऊन बसावे. काही जण असे आहेत जे मुखाद्वारे मुरली सांगत नाहीत, परंतु बाबांच्या आठवणीत राहतात. परंतु इथे तर दोन्हीमध्ये हुशार असायला हवे. साजन फार प्रिय आहे, त्यांची तर खूप आठवण केली पाहिजे. यामध्येच मेहनत आहे. बाकी प्रजा बनणे तर सोपे आहे. दासदासी बनणे काही मोठी गोष्ट नाही. ते ज्ञान घेऊ शकत नाहीत. जसे पहा, यज्ञाची भंडारी आहे, म्हणजे जे यज्ञाचा भंडारा सांभाळतात त्यांना बाबा यज्ञाची भंडारी म्हणतात. त्या सर्वांना फार खुश करतात, कोणालाही दुःख देत नाही. सर्वजण त्यांची महिमा करतात. वाह, शिवबाबांची भंडारी तर नंबर 1 आहे. अनेकांच्या मनाला खुश करतात. बाबा सुद्धा मुलांच्या मनाला खुश करत आले. बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि सृष्टी चक्राला बुद्धीमध्ये ठेवा. आता प्रत्येकाला स्वतःचे कल्याण करायचे आहे. हड्डी सेवा केली पाहिजे, म्हणजे अथक सेवा केली पाहिजे. तुम्हाला खूप रहमदिल बनायची आहे. मनुष्य मुक्ती जीवन मुक्तीसाठी खूप धक्के खातात. कोणालाही सद्गतीची माहिती नाही. असे समजतात की जेथून आलो आहोत तिथे परत जायची आहे. विश्व नाटकाला पण समजतात, परंतु त्याप्रमाणे चालत नाहीत. आता पहा, काही क्लासमध्ये कुठे मुसलमान पण येतात. ते म्हणतात की आम्ही मूळ देवी देवता धर्माची आहोत, मग आम्ही मुस्लिम धर्मामध्ये बदलून गेलो आहोत. आपण 84 जन्म भोगले आहेत. सिंधमध्ये पण 5-6 मुसलमान येत होते, आता पण येतात. आता पुढे चालू शकतील का नाही ते तर पाहावे लागेल, कारण माया पण परीक्षा घेते ना. काही जण पक्के स्थिर राहतात आणि काही जण अस्थिर होतात, म्हणजे स्थिर राहत नाहीत. जे मूळ ब्राह्मण धर्माचे असतील, ज्यांनी 84 जन्म घेतले असतील, ते तर कधीच हलणार नाहीत. बाकी कोणत्या तरी कारणाने निघून जातात. देह अभिमान पण बराच येतो. तुम्हा मुलांना तर अनेकांचे कल्याण करायचे आहे, नाही तर काय पद प्राप्त करणार. घरदार आपल्या कल्याणासाठी सोडले आहे, बाबांवर काही मेहरबानी करत नाही. म्हणजे असे केल्याने आपण काही बाबांवर उपकार करत नाही. बाबांचे बनले आहात तर मग सेवा पण तशी केली पाहिजे ना.
तुम्हाला तर राज्याचे पदक मिळते, 21 जन्मांसाठी नेहमी सुखाचे राज्य मिळते. मायावर फक्त विजय प्राप्त करायचा आहे आणि दुसऱ्यांना पण शिकवायचे आहे. काही जण नापास पण होतात. ते समजतात की राज्य घेणे तर फार अवघड आहे. बाबा म्हणतात असे समजणे पण कमजोरी आहे. बाबा आणि वारशाची आठवण करणे हे तर फार सोपे आहे. मुलांना राज्य घेण्याची हिम्मत होत नाही, तर ते भिवून तसेच बसून राहतात. स्वतः पण राज्य घेत नाहीत, दुसऱ्यांना पण घेऊ देत नाहीत, तर परिणाम काय होणार? बाबा समजावतात, रात्रंदिवस सेवा करा. काँग्रेसच्या लोकांनी पण मेहनत केली, किती ओढाताण केली, तेव्हा तर विदेशींकडून राज्य घेतले. तसेच तुम्हाला रावणाकडून राज्य घ्यायचे आहे. तो तर सर्वांचा शत्रू आहे. दुनियेला हे माहीत नाही की आपण रावणाच्या मतावर चालत आहोत म्हणून दुःखी आहोत. कोणाकडेच सत्य आणि स्थायी मनाचे सुख नाही. शिवबाबा सांगतात, मी तर तुम्हा मुलांना नेहमी सुखी बनवण्यासाठी आलो आहे. आता श्रीमतावर चालून श्रेष्ठ बनायचे आहे. जे पण भारतवासी आहेत ते आपल्या धर्माला विसरून गेले आहेत. जसे राजा राणी तशी त्यांची प्रजा. आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे की सृष्टीचे चक्र कसे फिरते. ते पण सारखे विसरून जाता, बुद्धीमध्ये बसतच नाही. जरी ब्राह्मण बरेच बनतात, परंतु काही कच्चे असल्यामुळे विकारांमध्ये पण जातात. ते म्हणतात की आम्ही बीके आहोत, परंतु ते नाहीत. बाकी जे पूर्णपणे आदेशावर चालत राहतात, स्वतःसारखे दुसऱ्यांनाही बनवत राहतात, तेच उच्चपद प्राप्त करतात. विघ्न तर येणारच आहेत. अमृत पीत असताना परत जाऊन विघ्न आणतात, असे पण गायन आहे. मग त्यांचे पद काय असणार? काही मुली तर विकारांसाठी मार पण खातात. त्या म्हणतात, बाबा हे दुःख थोडे सहन करू. आमचे माशूक तर बाबा आहेत. मार खाल्ला तरी पण आम्ही शिवबाबांची आठवण करतो. त्या खूप आनंदात राहतात. अशा अनंत आनंदामध्ये राहिले पाहिजे. बाबांकडून आपण वारसा घेत आहोत, दुसऱ्यांना पण आपल्यासारखे बनवत आहोत. बाबांच्या बुद्धीमध्ये तर हे शिडीचे चित्र बरेच फिरत असते. याला खूप महत्त्व देतात. मुलं जी विचार सागर मंथन करून असे चित्र बनवतात, तर बाबा पण त्यांचे आभार मानतात किंवा असे म्हणतात की बाबांनी त्यांच्या बुद्धीला स्पर्श केला आहे. शिडी खूप चांगली बनवली आहे. 84 जन्मांना जाणल्यामुळे संपूर्ण सृष्टीच्या आदिमध्य अंताचे ज्ञान स्पष्ट होऊन जाते. हे खूप चांगले चित्र आहे. त्रिमूर्ती सृष्टी चक्राच्या चित्रापेक्षा पण यामध्ये चांगले ज्ञान आहे. आता आपण चढत आहोत. हे किती सोपे आहे. बाबा येऊन लिफ्ट देतात. शांतीने बाबांकडून वारसा घेत आहोत. शिडीचे ज्ञान फार चांगले आहे. समजावून सांगायचे आहे की तुम्ही हिंदू नाही, तुम्ही तर देवी देवता धर्माची आहात. तर ते असे म्हणतात की आपण 84 जन्म घेतले नाहीत. अरे, असे का समजत नाही की आपणच 84 जन्म घेतले आहेत. आणि बाबांची आठवण केल्याने तुम्ही पुन्हा पहिल्या क्रमांकात येणार. आपल्या कुळातील असतील तर असा प्रश्न करणार नाहीत की आपण थोडेच 84 जन्म घेणार. अरे, तुम्ही असे का समजता की आपण नंतर येणार. तुम्ही भारतवासींनी 84 जन्म घेतले आहेत. आता पुन्हा आपला वारसा घ्या, स्वर्गामध्ये चला. तुम्ही मुलं योगामध्ये बसता, शिडीच्या चित्राची आठवण करा, तर खूप मजेत राहणार. आपण 84 जन्म पूर्ण केले आहेत. आता आपल्याला वापस घरी जायची आहे, तर किती खुशी होते. सेवा करण्यासाठी पण उल्हास असायला हवा. समजावून सांगण्याची युक्ती पण खूप मिळतात. शिडीवर समजावून सांगा. चित्र तर सर्व पाहिजेत, त्रिमूर्ती पण पाहिजे. बाबा सांगतात सुद्धा की तुम्ही माझ्या भक्तांजवळ जा, त्यांना हे ज्ञान सांगा.
ते तुम्हाला मंदिरामध्ये भेटतील. मंदिरामध्ये पण ह्या शिडीच्या चित्रावर तुम्ही समजावून सांगू शकता. दिवसभर बुद्धीमध्ये हे असायला हवे की आपण बाबांचा परिचय कसा देऊ, कोणाचे तरी कल्याण करू. दिवसेंदिवस बुद्धीचे कुलूप उघडत जाईल. ज्यांना वारसा घ्यायचा असेल ते घेत राहतील. दिवसेंदिवस शिक्षण पण घेतील. काही जणांवर ग्रहचारी बसली तर बाबांना समजावून सांगावे लागते. ते समजत नाहीत की आपल्यावर ग्रहचारी आहे म्हणून आपल्याकडून सेवा होत नाही. संपूर्ण जबाबदारी तुम्हा मुलांवर आहे. आपल्यासारखे ब्राह्मण बनवत राहा. सेवेमध्ये व्यस्त राहिल्याने खूप खुशी राहते. अनेकांचे कल्याण होते. बाबांना मुंबईमध्ये सेवा करण्यासाठी खूप मजा येत होती. अनेक नवीन मुलं येत राहतात. तर बाबांची पण इच्छा होती की सेवा करावी. मुलांना पण असे रहमदिल बनायचे आहे. सेवेमध्ये व्यस्त राहायला पाहिजे. मनामध्ये हेच असायला पाहिजे की जोपर्यंत आपण कोणाला आपल्यासारखे बनवत नाही तोपर्यंत जेवण पण करायचे नाही. आधी पुण्य तर करू. पाप आत्म्यांना पुण्य आत्मा बनवावे मगच भाकरी खावी. तर सेवेमध्ये असे व्यस्त राहायला पाहिजे. कोणाचे जीवन सफल करावे आणि मगच भाकरी खावी. आपल्यासारखे ब्राह्मण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांसाठी हे ज्ञानामृत तयार होते, परंतु बीके तेवढे वाचत नाहीत. ते समजतात की आपल्याला तर वाचायचे नाही, हे तर बाहेरच्या लोकांसाठी आहे. बाबा सांगतात, बाहेरचे तर काहीही समजत नाहीत, शिक्षकांशिवाय समजणार नाहीत. ते ब्रह्मा कुमार कुमारींसाठीच आहे. ते वाचून ताजेतवाने होतील, परंतु मुलं तर वाचत नाहीत. सर्व सेवा केंद्रातील मुलांना विचारतात की संपूर्ण ज्ञानामृत मासिक कोण वाचतात? ज्ञानामृत वाचून काय समजतात? कुठपर्यंत ठीक आहे? ज्ञानामृत मासिक काढणाऱ्यांचे पण अभिनंदन केले पाहिजे की तुम्ही फार चांगले ज्ञानामृत मासिक लिहिले आहे. तुमचे धन्यवाद करत आहोत. तर अशी मेहनत करायची आहे, ज्ञानामृत वाचायची आहे. ते मुलांना ताजेतवाने करण्यासाठीच आहे, परंतु मुलं वाचत नाहीत. ज्यांचे नाव प्रसिद्ध आहे त्यांना सर्वजण बोलावतात की बाबा भाषण करण्यासाठी आमच्याकडे अमुकला पाठवा. बाबा समजतात स्वतः भाषण करणे जाणत नाहीत म्हणून दुसऱ्यांची मागणी करतात. तर सेवा करणाऱ्यांचा खूप आदर केला पाहिजे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, राज्याचे पद घेण्यासाठी सर्वांच्या मनाला खुश करायची आहे. खूप दयाळू बनून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे. हड्डी सेवा म्हणजे अथक सेवा करायची आहे. दुसरा सारांश, देह अभिमानामध्ये येऊन डिसर्व्हिस करायची नाही, म्हणजे विघ्नरूप बनायची नाही. नेहमी पुण्याचे काम करायचे आहे. आपल्यासारखे ब्राह्मण बनवण्याची सेवा करायची आहे. सेवाधारींचा आदर करायचा आहे. आजचे वरदान आहे, आठवण आणि सेवेच्या डबल लॉकद्वारे नेहमी सुरक्षित, नेहमी खुश आणि नेहमी संतुष्ट भव. विस्तार आहे, दिवसभर संकल्प, बोल आणि कर्म बाबांची आठवण आणि सेवेमध्ये व्यस्त असायला हवेत. प्रत्येक संकल्पामध्ये बाबांची आठवण असावी. बोलद्वारे बाबांनी दिलेला खजाना दुसऱ्यांना द्या. कर्माद्वारे बाबांचे चरित्र सिद्ध करा. जर अशी आठवण आणि सेवेमध्ये नेहमी व्यस्त राहणार तर डबल लॉक लागल्यामुळे माया सुद्धा कधीच येऊ शकणार नाही. जे आठवणीने पक्के लॉक लावतात ते नेहमी सुरक्षित, नेहमी खुश आणि नेहमीसाठी संतुष्ट राहतात. आजचे बोधवाक्य आहे,
बाबा ह्या शब्दाची हिरेतुल्य चावी सोबत असेल तर सर्व खजान्यांची अनुभूती होत राहील. ओम शांती.